नमस्कार. शासनची या यूट्यूब चॅनल आप सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी ब्रेकिंग न्यूज. राज्य सरकारी कर्मचारी अर्जित रजा रोखीकरण सुधारणा करण्याबाबत राज्य सरकारचा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहणार आहोत. तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण चॅनल लावलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बाद सुचला. आजचे नवीन अपडेट सविस्तर सुरू करूया. राज्य शासन सेवेमधील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अर्जित रजेचे रोखीकरण हे सुधारित वेतन संरचनेनुसार करण्याबाबत राज्य शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 27 फेब्रुवारी 24 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्य शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक 4/5/22 मधील परिच्छेद क्रमांक 2 नंतर नमूद करण्यात आलेले परिच्छेद हे पुढील प्रमाणे वाचनीय सूचित करण्यात आलेले आहेत. सदर शासन निर्णयान्वये राज्य शासन सेवेतील खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली सन 1981 नियम 16 मधील पोट नियम क्रमांक 18 व 19 येथे नमूद कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरण लागू असणार आहे. नियम 18 अ मध्ये माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक व्यतिरिक्त त्यामध्ये उपमुख्याध्यापक सहित एखादा स्थायी कर्मचारी मोठ्या सुट्ट्यांना हकदार असूनही एखाद्या वर्षामध्ये पूर्ण मोठ्या सुट्ट्यांचा अथवा त्यांचा एखाद्या भागाचा लाभ घेण्याचा प्रतिबिंब झाला असेल तर त्याबद्दल त्या कर्मचाऱ्यांना पूर्ण सुट्टीची त्यांनी सुट्टी न उपभोगलेल्या दिवशीच्या संख्येने जे प्रमाण असेल त्या प्रमाणात वार्षिक 30 दिवसाच्या अर्जित रजेची प्रमाणशीर संख्या एवढे अर्जित रजा अनुज्ञेय असणार आहे, असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नियम 29 ला ज्याला पोट नियम 18च्या तरतुदी लागू आहेत अशा कर्मचारी दोन नियत वयोमानामुळे सेवानिवृत्त होणारा कोणताही कर्मचारी सेवानिवृत्तीच्या वेळी त्यांच्या खाती जर 300 दिवसा इतका कमाल मर्यादेपर्यंत जितकी अर्जित रजा शिल्लक असेल तेवढ्या रजेच्या बाबतीत रजा वेतना इतकी रोख रक्कम मिळण्यास पात्र असणार आहे. या निर्णयामुळे राज्य शासनावरील नमूद करण्यात आलेल्या परिच्छेद क्रमांक 3 वगळण्यात येत आहे. तर अशा प्रकारे राज्य सेवानिवृत्त कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.